दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल, कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्या व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं. पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारही येतात आणि सर्व इतर लोक येतात, हे वेगळं कुटुंब आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता असं मला तरी वाटतं. राजकारण जे सगळे बघतायत, महाराष्ट्राचं राजकारण जे सगळं बघतायत, त्यांच्यासाठी पवार फॅमिली ही एक आहे. पवार फॅमिलीमध्ये सध्या 3 खासदार आहेत जे एकट्या बारामतीमध्ये येतात. 2 आमदार आहेत ज्याच्यामधला एक बारामती येतो आणि तुम्ही आहात. त्याच्यामुळे घराणेशाहीवरती टीका होते आहे आणि पवार कुटुंबावरती एकूणच टीका होते. नाही तर टीका करणारे लोक कोण? तर सगळ्यात मोठी टीका करणारे व्यक्ती या देशामध्ये कोण असेल तर मोदी साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत. आता मोदी साहेब एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात. आता विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या. आता मुंडे साहेबांचं कुटुंब सुद्धा तसं बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून अनेक लोक राजकारणात आहेत. त्याच्याच बरोबर इतरही कुटुंब आपण जर बघत गेलात तर सगळीकडे आपल्याला ह्याच गोष्टी तिथं दिसतील आणि सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते कोणाकडे असतील तर ते भाजपकडे आहे. त्यामुळे घराणेशाही हा विषय तेच काढतात आणि नेत्यांना सुद्धा तेच घेतात. त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा घराण्याचे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठलाही इतर विषय दिसत नाही म्हणून परत एकदा पवार कुटुंबाला पुढे केलं जातं. आता आम्ही म्हणजे अजितदादा घर आणि पवार साहेब आणि इतर यांच्यामध्ये राजकीय कलह तिथं झालेला आपण सर्वांनी बघितलेला. तिथं 2 उमेदवार होते. लोकांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका तिथे घेतली. सुप्रियाताईंना निवडून घेतलं. त्यामुळे मग आता तुम्ही जेव्हा पदाच्या बाबतीत बोलता तेव्हा परत एकदा कुटुंबाला एकत्रित घेऊन बघणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. पण सुप्रियाताई सुद्धा अनेकदा कार्यक्रमामध्ये असं बोलत असतात की राजकारण वेगळं जरी असलं तरी आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकच आहोत. त्यामुळे मग तुमच्याच पक्षामध्ये 2 वेगवेगळी स्टेटमेंट येताना दिसतात. कसं आहे, लहानपणीपासून सुप्रियाताई आणि अजितदादा भाऊ बहीण म्हणून फार क्लोज राहिलेले आहेत. म्हणजे दादा श्रीनिवास काका असतील यांच्या